वेलकम टू माय ब्लॉग गाईज. माझं नाव वेदांत दीपक भोजने आणि तुम्ही बघताय एक्सप्लोर विथ PNS चॅनल. आणि आजच्या ब्लॉगचा टॉपिक आहे की मी माझ्या मामाला घ्यायला चाललो आहे एअरपोर्टवर. आता सकाळचे 6 वाजलेले आहेत. थोडं स्ट्रगल केलं आहे सकाळी उठून. आणि पुढे बघा ब्लॉगमध्ये डिचॅक 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 असं नका. पप्पाला घ्यायला चाललो आहे का? थोडं लेट झालं आहे. बाबू पण रेडी झाला आपला एकदम मस्त. बाबू रियानसुद्धा मस्त तयार झाला आहे. आपण डायरेक्ट गाडीमध्ये भेटूया. स्टे ट्यून गाईज. मला कसं वाटतं काय होतं कधी सकाळी लवकर येत नाही तुम्ही. वाव ब्युटिफुल. सकाळी नाही स्कूल कॉलेजला जायला उठतो गाईस. इथे 12 वाजता सकाळी 4-4:30 ला उठतो गाईस. तर एवढं काय हरकत. व्हॉट यू मीन बाय गाईज 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 गाईस म्हणजे आता आपले प्रेक्षक आहेत तर गाईस. पहिल्यांदा चालत ना, पहिल्यांदा माणसांना हार घालतात ते. रियाज पहिल्यांदा झाला तू? कुठे चाललाय? दादा बघून तिला कल्पे ज्यादा फेमस. If you ride with me, don't gotta work for the both of us. I'll put you in the trap. मगाची व्हिडिओ केलेली मी पण ती डिलीट झाली. काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि फाईल करप्ट झाली. परत करतो. तर मी बाहेर गेलेलो माझ्या फ्रेंडसोबत काल आणि मग मला खूप लेट झालं यायला ॲक्च्युली. नंतर मी आणि सक्षम रात्री 10-5ची कर्जत पकडून ठाण्यावर ना मग नंतर कर्जतला गेलो. मग कर्जतला नंतर आम्ही खूप ट्रेन लेट होती तर आम्हाला ट्रेन लेट झाली ॲक्च्युली. अरे काय झालं हे गिम्बल कुठे चाललं आहे. तर आम्ही येतो रात्री 11:56ची ट्रेनसाठी थांबलेलो कर्जतला पण ती खूप लेट आली. अर्धा एक तास लेट आली. 11:56ची ट्रेन थांबलेलो आम्ही सक्षम आणि मी कर्जतला. तर खूप दमलो आहे मी तर ॲक्च्युली. बाहेर जाऊन मुंबईला जाऊनसुद्धा नंतर मग कर्जतला येणं तिकडून घरी गेलोच नाही ॲक्च्युली. मग कपडे वगैरे होते आणि मग नंतर खोपोलीलाच आलो. रात्री 1:30 वाजता घरी आलो. कल्पेश दादा घ्यायला आला आम्हाला आणि मग कल्पेश दादा घ्यायला नंतर मग घरी पोचलो आम्ही 1:30 वाजेपर्यंत पोचलो. जवळच घर आहे. तर त्याच्यानंतर आईने मस्त आम्हाला चिंबोरी वगैरे बनवून दिलेली. आई आणि मामी रात्री 2 वाजता चिंबोरी बनवून दिली. मग रात्री मस्त चिंबोरी वगैरे खाल्ली. चिंबोरी भात एकदम समझ रहे हो ना. पॉसिबल, इट इज पॉसिबल. नहीं, ऐसा नहीं हो सकता. कह दो कि ये झूठ है. बरोबर. नंतर मग 2-2:30 वाजले की मला एकदम विकनेस आलेला. विकनेस आल्यानंतर आम्ही झोपलो. काय मला ते माहितीच नाही. मी ढगात होतो डायरेक्ट झोपलेलो तेव्हा. आणि मग झोपल्यानंतर मग डायरेक्ट सकाळी 6:30 5:30 पावणे 6पर्यंत उठलो. आम्ही निघायला मामाला घ्यायला. मामा पण आता तिथे 8 वाजेपर्यंत पोचणार आहे. त्याच्या आधी आम्हाला पोचायचं. मामी आणि आई पण खूप एक्सायटेड आहेत यायला. आई अशी चादर काय घेतली? काय करते? थंडी वाजते तुला? घाबरलो.
सक्षम आणि मी खूप झोपच नाही भेटली काल. एवढी सकाळी झोप आलेली मला जाम. तुम्ही उठवलं नसतं ना आम्ही खूप झोपला असतो. तर बाबू पण झोपला आहे तर सकाळी उठलं बिना आंघोळीचं त्याला घेऊन चाललो. आता पण तिकडे गेलो रिॲक्शन बघूया मामाचे. मामा पहिला मामीला जाऊन हक करतात की बाबूला घेतात हे आपण तिथे बघणार आहोत. प्रायोरिटीज मॅटर. कोणाला पहिले मामा प्रायोरिटीज देतो, मामीला की बाबूला. अभी रस्त्यात होता कल्पेश दादा ऑन द वे. तर आम्ही एअरपोर्टला पोचलो आहे. मामाचा कॉल आलेला की मामा तिथे लँड करून आता बाहेर चेकआउट करतो. स्टेट येऊन का आम्ही लवकरच पोहोचलो. हा मामा लास्ट टाइम पण पार्किंगमध्येच होता भेटलेला. If you ride with me, don't gotta work for the both of us. I'll put you in the driver's seat. Don't gotta hurt in the name of love. In the name of love. In the name of love. कोण आहे बाबू? कोण आहे बाबू? कोण आहे? पप्पा? बाबा बाबा उडे बाबा येते बॅग बाबा. बाबू थोडं वाकडा करतो. ऍक्टिंग करतो जाम ऍक्टिंग करतो. अच्छा ठीक है समझ गया. ऍक्टिंग करतो लगेच. नाही बिलकुल आपण चिप बटन करतो. दात पडले. बाबू कोण आहे? कोण आहे? कोण आहे? आमच्याकडे येतच नव्हता. घरी गेलो होतो तेव्हा. झोपलाय असतो. माहिती नाही त्याला अजून बाबू बाबू डाबू बसून घ्या.
बसून कुठे फोटो काढायचे अरे ग बस यार जरा मामा चला मम्मी. काय काय बोलते कळते का तुला कल्पेच्या गाडी चालून कसं वाटलं सकाळी मस्त 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 मामी झोप आल्या हाऊ यू फील कसं वाटतंय मामाला भेटलं आता बाबूला भेटला मामाला अरे कहना क्या चाहते हो आणि नंतर मग कुठेतरी गायब झाला तिथून आय थिंक येतात हा इथून ते लोकांना डिपार्चरमधून 1 नंबर गेट आहे ना तिथूनच सोडतात तिथे काही रश नसते पण नाही येतात तिथून म्हणजे मम्मी चेक इन चेकआउट करतात बाबू नाच बाबू रडत आहे आम्हाला व्हिडिओ कॉलवरती कोणतरी आहे व्हिडिओ कॉलवरती कोणतरी दिसतं मला रोज रोज तो झोपला ना मस्त म्हणून त्याला चिड आहे ना हे बघ कोण आहे त्याला दिसतंय चल कुठं जायचंय काय घ्यायचं इथे थांब रे तुला काय पाहिजे बघ खायला इथे बघ काय पाहिजे खायला काय दात कुठे गेले ये इथे काय पाहिजे तुला काय आणि ह्याच्यानी झूम होतो आणि झूम आउट होतो असं मला पण घ्यायचं होतं माझी इच्छा होती घ्यायची पण मी ती स्टिक नसते का 500 हा अरे इथून ते कमीत कमी ते 4 फुटाची स्टिक येते हा का ती खराब झाली ती खराब होते आता कसं तू रेग्युलर वापरत नसशील ना म्हणजे ऑर्डर वगैरे मामा हे मामा पैसे तो तरी कितीला असेल 200 कुठली हे कितीला आहे 50 नशीब ते तरी स्वस्त आहे थोडं जर इथं 700 रुपयाचा डोसा आहे ॲक्च्युली बघितलं प्राईस काढली बाई याच्यामध्ये आम्ही किती खाऊ आम्ही सगळे खातो बाई आम्ही मित्र 700 रुपयामध्ये खूप काय खाऊ इथे डोसा फक्त 25 रुपयाचा डोसा खायचा बाई आपल्या इथे 25-30 रुपयाचा मसाला डोसा जास्त फेम डिगर ही सेम डिगर जात नाही आता सुषमा बाबू कौन है क्या हेलो बोल हेलो बोल हेलो खाना ला हेलो बोल हेलो रिया हॅलो पिल्लो अरे तो हेलो बोलल्यावर लगेच कानाला हात लावतो हा फोटो तू नेहमी गाडी चालवतोस तर तुला काय असं फील नाही होत की म्हणजे माझ्या जागी कोण दुसरा गाडी चालवा आणि मी आरामात बसलो नमस्कार मी कल्पेश संजय थोराट अंश टूर अँड ट्रॅव्हलचा ऑनर आज मला एअरपोर्टवाल्या एवढं सुंदर वाटतं एकदम आमचे आज भाऊजी आलेले आहेत आज तारीख 15/9/2024
आणि आम्ही आता इथंच आम्ही जस्ट नाश्ता केलेला आहे, पोट भरलेलं आहे. आता आम्ही निघणार आहे, काय नाश्ता केला. परत भेटूया. आता तुमच्यासोबत काहीतरी येताना काहीतरी विषय झालेला आहे. मोठा इन्सिडेंट झाला होता. इन्सिडेंट झाला म्हणून झालं असं ॲक्च्युली आता रस्त्यावरती होतं पाणी आणि रिक्षा चालली होती बाजूने, तर रिक्षामध्ये पाणी उडलं गेलं आमच्या गाडीतून. थोडीशी भांडणं वगैरे झाली, लफडी झालेली. सक्षम आणि वेदांग हे एकदम अत्यंत बहादूरपणाने त्यांनी त्यावेळेस कामगिरी केलेली आहे. आम्ही सॉरी बोलून काम संपवलं. रियांश बाजूलो. भाई तू चिंगम खाल्लं? दाताच्या मधून गेला वाटतं. दाताच्या मधून गेला वाटतं. चालू नको काय करू. मग तुला कसं वाटतंय एअरपोर्टला आल्यावर? काय मान काय आलं तो? बोल. मस्त. जोरात बोल. मस्त. मस्त वाटतंय. आई एकदम खुश दिसते. काहीतरी बोल. अरे माहिती आहे आवाज जाईल. अरे नको काय. अरे बोल. एवढी काय बोलतो सांग. म्हणजे कसं वाटतंय? एकदम छान. मामा वर्षांनी आला ना? हो मस्त वाटतं. छान. तुम्ही सगळेजण आलात, खूप मला आनंद झाला. एकत्र आलोय आपल्याला आपण सगळे. चिंगा मी खाऊ नको, गिळू नको. मामा तुला कसं वाटतंय इंडियात? मला एक नंबर वाटतं एकदम. एक नंबर वाटतंय. म्हणजे जरी दुबईला गेला तरी इंडियाची संस्कृती तो विसरणार नाही. एक नंबर शब्द तो विसरलेला नाहीये. अजून खूप काय शब्द आहेत पण तो सध्या इथं बोलत नाही. आमच्याकडनं काय बोलतो? पप्पा काय बोलतात? काय पप्पा काय बोलतो? काय पप्पा आहेत? पप्पांनी व्हिडिओ बघितलं मारती नंतर बघ. फोन केला बघ परत बोल. भाऊ नाव सांग तुझं. बोलतो फोन कट केला बोलतो काय पप्पा आहे. नाव सांग तुझं. मेरा नाम है रियांश कामले. केला का त्याने? हा थांबा एक मिनिट. घे म्यूट. सुजित प्रॉब्लेम आहे. घे पकड. माईक ठेव. हा इथे ठेव. हा असं स्पीकर ठेव. कानात नको लाव. म्यूट करतोय तू. हॅलो. हा एअरपोर्ट. हा विमान काय दिसलं ना? काय पुढे तर बोल. आवाज येते का ना तुला? पप्पा हॅलो. कुठे गेला? हा बोल आता बोल. बोल आवाज नाही येते का? हा हॅलो पप्पा. हा काय करतोय? काय नाही मी एअरपोर्टला आलोय. कसं वाटतं? बघितलं एअरपोर्ट? हा ते एअरपोर्टला आलंय ना, पप्पाने काम केलेलं आहे. नाही पिल्लूचा पप्पा आला इकडं. बोल पप्पा विमान पाठवा. विमान आलं इकडं. नाचतं हा नाश्ता केला? नाही काहीच नाही खाल्ला. हो खाऊन जायचंय. हो.
चला चल हॅलो बोल हॅलो बोल हॅलो बोल हॅलो हॅलो बोल तोंडात घालेल ते डायरेक्ट पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी हम लोग ने ये बॉटल 110 की आहे म्हणजे मराठीत 110चे पण आम्ही 10 रुपयामध्ये ही बॉटल भेटली आम्हाला येस कैसी अपमानजनक बातें कर रहा लौटा ये अश्लील है ये लौंडा वी डिड इट कुठेतरी 10 रुपये दिलेला काही झाला अरे 110 रुपयाला बॉटल आहे ही 110 रुपयाला रुपयाला वाटतं आणि आपल्याला 10 रुपयाला भेटली हां काय आला कोण बोला आमचा पकड रे पकड काढ काय क्या हो गया दाल खिचडी 300 रुपये वडा 210 आमच्या ऑफिसमध्ये दाल खिचडी 110 रुपयाला आहे पकड गई छोरी पकड गई चला आम्ही चुकीने आम्ही खूप इमानदार आहोत म्हणून आम्ही परत रिटर्न आलो आणि पैसे जसे 110 रुपये पैसे पे केलेत आवा द टेस्ट ऑफ इंडिया हा व्यवस्थित बाय बाय कॅमेरा दिला की हसतो का कॅमेरा दाखवला की हसतो नाहीतर कॅमेराच्या बिना इथं बघतो ना असं बघतो लाईक्स वाढले पाहिजे तर बाय रियांश बाय चल बाय मामा हा कॉल करतो चल बाय नक्की बाय 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 गाईज हा बघतो विचारतो चल बाय येतो चल बाय मी झाला आता आम्हाला कल्पेजानीमध्ये कुर्ला स्टेशनवरती ड्रॉप केला आहे म्हणजे कुर्ला स्टेशनच्या जवळच तर आम्ही आता इथून ऑटो पकडून घरी जाणार आहे मामा आता खोपोली वगैरे गेले ते सगळे खोपोलीला गेले पण आता नेक्स्ट ब्लॉगसाठी आम्ही परत चाललो आहे ठाण्याला त्याच्यामध्ये खूप तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट दिसणार आहे सो हा ब्लॉग टू बी कंटिन्यू असणार आहे त्या ब्लॉगसोबत सो स्टे ट्यून गाईज आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असंच सपोर्ट करत राहा थँक्यू तुला काय बोलायचं आहे थँक्यू जास्ती काय नाही थँक्यू 2 शब्द बरोबर 2 शब्द बोला चलो थँक्यू गाईज थँक्स फॉर वॉचिंग